नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 एका महिन्यावरती आलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट्स होते की मॅडम तुम्ही राज्यसेवेचे सेशन नाही घेतले। सो राज्यसेवा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सिरीज आपण इथे चालू करत आहोत। तर एका महिन्यामध्ये क्विक रिव्हिजन प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर हा जो दोन महत्वाचा पार्ट आहे ना, हा करणं खूप जास्त गरजेचं आहे। लक्षात घ्या, आता तुम्ही कुठलेही थेरीचे पुस्तक शक्यतो तर वाचू नका, कारण एक्झामच्या आधी ज्या फॉर्मॅटमध्ये तुमची एक्झाम आहे वस्तुनिष्ठ स्वरूप, तर तशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्ही भरपूर सोडवा। आयोगाने पूर्वी विचारलेले क्वेश्चन तुम्ही सतत अभ्यासा। भले तुम्हाला असं वाटेल की नाही नाही मला हे येते, पण प्रत्येक वेळेस तुम्ही काहीतरी नवीन शिकाल। ओके, मग आता विद्यार्थी काय करतात, पीडीएफ डाउनलोड करतात मोबाईलमध्ये, मग ते कधी तर वाचतात, कधी मिस पण होऊन जातं। तर असं नका करू। किंवा बरेच विद्यार्थी झेरॉक्स सेंटरमध्ये जातात, पेपर जे आहे ते प्रिंट आउट काढून आणतात। तर हे सगळं करण्यापेक्षा बेस्ट ऑप्शन हा आहे की तुम्ही पुस्तकाचा प्रश्नसंच ज्याच्यामध्ये विथ एक्सप्लेनेशन क्वेश्चन कुठून विचारलाय हे पुस्तक जर तुम्ही वापरलं तर तुम्ही मल्टिपल टाइम ते पुस्तक काय करू शकता, रिवाइज करू शकता। तर अशाच एका पुस्तकाचा बुक रिव्ह्यू मी इथे घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी। तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एमपीएससी कॅटेगरी मध्ये जायचंय। इव्हन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण लिंक मिळतील, त्याच्यामध्ये तुम्ही पेपर 1 कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये जावा। प्रिलियमची जी तुमची एक्झाम आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, तुम्हाला या महिन्यामध्ये हा जो तुमचा ऑगस्ट मंथ चालू आहे, सप्टेंबर मध्ये तुमची एक्झाम आहे, तर तुम्हाला इथं ही दोन पुस्तकं वापरायची आहेत। लक्षात घ्या। ओके, तो भले विद्यार्थी म्हणतील की मॅडम तुम्ही तुमच्या पुस्तकाचं प्रमोशन करता, काही म्हणा, पण ही दोन पुस्तकं तुम्हाला वापरणं गरजेचं आहे। याच्यामध्ये ज्या पुस्तकाचा आज आपण बुक रिव्ह्यू घेतोय ते म्हणजे 18वी आवृत्ती, पूर्णतः नव्या स्वरूपामध्ये सुधारित आणि विस्तारित घटकनिहाय विश्लेषणात्मक स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह, ज्याच्यामध्ये 13 पासून 23 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर, सगळे विषय इथे कव्हर केलेले आहेत। लक्षात घ्या, सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन, विश्लेषण आणि स्पष्टीकरण म्हटलेलं आहे। इव्हन सोर्स पण दिलाय की हा क्वेश्चन कुठून विचारलेला आहे। लक्षात आलं? तर याच पुस्तकाचा आज आपण बुक रिव्ह्यू घेतो। याच्यामधून आपण एक क्वेश्चन पेपर आज घेणार आहोत पॉलिटीचा, आणि मग तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीची पुस्तकं वापरणं आपल्यासाठी किती जास्त इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, सोबतच तुम्ही हा जो आपला ठोकळा आहे 29वी सुधारित आवृत्ती, हे देखील तुम्ही वापरा, कारण याच्यामधून भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी होते। आणि पुस्तकामध्ये फक्त वस्तुनिष्ठ प्रश्नच नाही, तर इथं तुम्हाला थेरी सुद्धा दिलेली आहे। एन्व्हायरमेंट पासून सगळे सब्जेक्ट तुमचे इथे कव्हर होत आहेत। 2023 ची आकडेवारी जी आहे ना करंट अफेअरची, ती सुद्धा तुम्हाला इथे ऍड करून दिलेली आहे। तर ही दोन पुस्तकं तुमच्याकडे हवीत राज्यसेवा देणारे विद्यार्थी। ठीक आहे, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, अशाच नवनवीन लेक्चर्स तुम्हाला इथं मिळून जातील। आता जे पुस्तक आपण इथं बघणार आहोत ना, प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचं जे मी तुम्हाला बोलले, त्या पुस्तकामधला 2019चा आपण पॉलिटीचा पार्ट इथं कव्हर करतोय। ओके, तर हे डेमो सेशन आहे, बाकीचे सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातील। तर 2019 महाराष्ट्र आणि भारत राज्य संस्था, प्रशासन, संविधान, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्काशी संबंधित मुद्दे। ओके, 13 पासून सगळे पेपर्स आहेत। लक्षात घ्या, मी तर 2019चा घेतलाय जस्ट डेमो म्हणून। तर 2019चा जर पेपर तुम्ही बघितला तर 2019 मध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन काय होता बघा। फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेला आहे। क्वेश्चन, पॉलिटीचे क्वेश्चन लेंदी असतात, लक्षात घ्या, त्याच्यामुळे खूप केअरफुली वाचणं गरजेचं आहे। पॉलिटी हा विषय असा आहे की जितक्या लवकर समजतो तितक्या लवकर विसरतो। क्वेश्चन दिसतोय का बघा। क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या। तर आपले जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनची निर्मिती, पार्श्वभूमी, याच्यावरती राज्यसभेला क्वेश्चन विचारलेच जातात। आपलं पॉलिटीचं जे पुस्तक आहे, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, जे तुम्हाला राज्यसेवा मेन्सला पण उपयोगी पडणार आहे, हे पुस्तक तुम्ही पॉलिटीसाठी वापरू शकता। ठीक आहे, ओके। तर बघा इथं स्वातंत्र्य कायदा 47 मुळे जे संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झालेला आहे ना, तो बदल
कशा पद्धतीचा आहे ते तुम्हाला इथे विचारले. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. पहिलं विधान आहे संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. दुसरं विधान आहे संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. तिसरं विधान आहे जेव्हा संविधान सभा विधिमंडळात संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. आणि चौथं विधान आहे संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली. तर 2 मार्काचा जरी क्वेश्चन असला तरी तुम्हाला राज्यसभेला 8 ते 9 फॅक्ट एका क्वेश्चन मधून विचारल्या जातात. तर हा होता तुमचा पहिला क्वेश्चन 2019 ला विचारलेला. आता इथे जर तुम्ही बघितले ना तर याचे आन्सर काय आहे बघा, की या स्वातंत्र्याच्या कायद्यामुळे काय झालं, संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली, बरोबर. त्याच्यामुळे तुमचा फक्त दुसरा ऑप्शन इलिमिनेट होईल. सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली, हेही बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचा ड ऑप्शन इलिमिनेट होईल. जिथं जिथं तुम्ही सेंटेन्स बरोबर करत जाताय ना तर बाकीचे ऑप्शन इलिमिनेट करत चला, वेळ वाचतो इथं. तिसरा सेंटेन्स बघा, जेव्हा संविधान सभा विधिमंडळात संस्था म्हणून भरत असे तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. जी.व्ही. मावळणकर आणि राजेंद्र प्रसाद यांच्या पोझिशनवरती कायम क्वेश्चन विचारलेले आहेत, बरोबर. मग हे तिसरं विधान जे आहे ना, तिसरं विधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा, ओके. आणि सदस्य संख्या जी होती 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली, हे बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आकडेवारी सुद्धा इथं विचारलेली आहे. तर उत्तर आलं याचं 1, 2 आणि 4. आता संविधान सभा विधिमंडळामध्ये संस्था म्हणून जेव्हा भरत होती ना तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी कोण होते, जर राजेंद्र प्रसाद नव्हते तर कोण होते, मग हे तुम्हाला इथे माहित असायला पाहिजे. तर तुम्ही इथे एरर शोधू शकला असता, ठीक आहे, ओके. तर पुस्तकामध्ये अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला दिलेलं आहे बघा, घटना समितीचं कामकाज. आणि या एक्सप्लेनेशन मधून पुढे तुम्हाला क्वेश्चन पण भरपूर विचारले जाणार आहेत, ओके. जसं की बघा घटना समितीचं कामकाज, आता याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती क्वेश्चन येऊ शकतो ते मी तुम्हाला इथे सांगते. 9 डिसेंबर 1946 दिल्ली येथे घटना समितीचं पहिलं अधिवेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इव्हन घटना समितीची जेवढी काही अधिवेशनं झालेली आहेत सगळ्या अधिवेशनांचा व्यवस्थित तुम्ही डेट वगैरे आणि ठिकाणाचा अभ्यास करून ठेवा. ठिकाण काही चेंज नाहीये, लक्षात घ्या. ही जी समिती होती या समितीमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक नेत्यांचा समावेश होता. तर हे जे नेते आहेत ना याच्यावरती पण आयोगाने पूर्वी पण क्वेश्चन विचारलेत आणि आता येणाऱ्या एक्झाम मध्ये पण क्वेश्चन असू शकतात. जसं की पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, खान अब्दुल गफार खान, मौलाना अबुल कलाम आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी, पंडित गोविंद वल्लभ पंत, बी.जी. खेर आहेत, असफ अली, कन्हैयालाल मुंशी, रफी अहमद किडवई, टी.टी. कृष्णमाचारी, जे.बी. कृपलानी, पुरुषोत्तमदास टंडन असतील. त्याच्यानंतर मुस्लिम लीगचे, आता लीगचे प्रमुख बघा, लियाकत अली खान, झाफरुल्ला खान, सरफिरोज शाहनून, सुहावर्दी हे प्रमुख होते. तर इथं तुम्हाला लीगचे विचारू शकतात, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर अपक्ष सुद्धा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बघा. पुढे जाऊन तुम्हाला आता समजा हे नाहीत विचारले, हे कॉमन आहेत, अपक्ष विचारतील. कोण कोण अपक्ष होतं, आपल्याला माहित असतं की फक्त डॉक्टर आंबेडकर साहेबच अपक्ष होते, बरोबर. पण आंबेडकर साहेबांसोबत M.R. जयकर, उदयनाथ कुंजरू, के.टी. शाह, मिनू मसानी हे अपक्ष होते, लक्षात घ्या, ओके. त्याच्यामध्ये आंबेडकर साहेबांसोबतच M.R. जयकर, उदयनाथ कुंजरू, के.टी. शाह आणि मिनू मसानी यांची पण नावं तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहेत. कारण हा जो पहिला टॉपिक आहे ना, पहिल्या टॉपिकवरती 2 मार्काचा क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलाच जातो, लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जसं की लीगनं स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली, कामकाजावर बहिष्कार टाकला आणि मग सदस्य किती उपस्थित होते, फक्त 211 सदस्य इथे उपस्थित असलेले आपल्याला दिसून येतात, ओके, क्लिअर. म्हणजे इच अँड एव्हरी सेंटेन्स मधून तुम्हाला इथं फॅक्च्युअल क्वेश्चन मिळणार आहेत आणि ते तुम्हाला इथं काय करायचं आहे, व्यवस्थित लक्षात सुद्धा ठेवायचं आहे, ओके, क्लिअर. चला पुढचा मुद्दा बघा. फ्रान्समध्ये प्रचलित असलेल्या प्रथेचं अनुकरण करून वयोवृद्ध नेते सच्चिदानंद सिन्हा यांची घटना समितीचे हंगामी अध्यक्ष बघा. जी.व्ही. मावळणकर, राजेंद्र प्रसाद आणि सच्चिदानंद सिन्हा हे 3 पर्सन यांची भूमिका काय होती घटना समितीमध्ये ते तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे, विचारलं जातं, ओके. तर कुठली पद्धतीचं अनुकरण केलं, तर फ्रान्समध्ये जी प्रचलित पद्धती होती त्याचं अनुकरण केलेलं आहे. 11 डिसेंबर 1946 राजेंद्र प्रसाद
घटना समितीचे अध्यक्ष तर एच.सी. मुखर्जी उपाध्यक्ष. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि व्ही.एन. राव कोण होते? सल्लागार होते. पाठीमागे याच्यावरती क्वेश्चन विचारलेत. त्याच्यानंतर उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला, कधी मांडला हे विचारलं जातं. आता या उद्दिष्टाच्या ठरावाचा आणि घटनेचा काय संबंध आहे, तर या घटनेद्वारे भारतीय घटनेची मूलभूत तत्वे आणि घटनेची संरचना याचं दिग्दर्शन केलं आहे, ज्याच्यावरती मे बी आता येणाऱ्या एक्झाम मध्ये पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लक्षात आलं? तर पॉलिटिक्सचा जो भाग आहे ना, एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला जो पुस्तकामध्ये दिलाय त्याच्यामधला प्रत्येक पॉइंट तुम्ही बघा, प्रत्येक पॉइंट वरती तुम्ही क्वेश्चन बनवा. कारण पॉलिटीला आउट ऑफ मार्क्स मिळतात. लक्षात घ्या, भले तुमची कंबाईन गट ब असू द्या, राज्यसेवा असू द्या, पॉलिटीला आउट ऑफ मार्क्स मिळतात. ओके. त्याच्यानंतर बघा, सुरुवातीस संस्थानांचे प्रतिनिधी घटना समितीपासून अलिप्त होते. बरोबर. देशाची फाळणी प्रस्तावित करणारी जी माउंट बॅटन योजना आहे 3 जून 1947, ही योजना मान्य केल्यानंतर काय झालं, घटना समितीमध्ये बहुतेक सगळ्या संस्थानांचे जे प्रतिनिधी आहेत ते सहभागी झाले आणि लीगच्या भारतीय प्रदेशातील प्रतिनिधींनी सुद्धा घटना समितीमध्ये प्रवेश केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर बघा, इथं तुम्हाला 1947च्या कायद्यानुसार घटना समितीला सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. विधान आहे असं आपल्या पुस्तकातून विचारलेलं आहे. पुस्तक आहे आपलं भारतीय राज्यघटना राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दुसरा. तर हे मुख्य परीक्षेचं पेपर आहे, ज्याच्यामधून पुस्तक आहे ज्याच्यामधून तुमचं हे सेंटेन्स कव्हर होतंय. इव्हन आपलं जे नवीन आलेलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण हा सगळा भाग आहे. ठीक आहे. ओके. ती आता आपल्यासाठी आता सार्वभौम दर्जा प्राप्त झाला म्हणजे काय झालं, तर ती आपल्यासाठी हवी तशी घटना तयार करू शकणार होती. लक्षात घ्या, ब्रिटिश संसदेने भारतासाठी केलेला कोणताही कायदा रद्द करण्यास वा अशा कायद्यात सुधारणा करण्यास, बदल घडवून आणण्यास घटना समिती आता सक्षम होती. ओके, क्लिअर. तर सार्वभौम दर्जा म्हणजे काय काय इथं अलाउड होतं, काय काय अधिकार मिळाले ते तुम्हाला दिलेलं आहे. पण सेंटेन्स हे जे आहे ना, हे सेंटेन्स आहे असं एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, 47च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताच्या घटना समितीसच आता भारताच्या विधिमंडळाचा सुद्धा दर्जा प्राप्त झाला आणि ही समिती एकाच वेळी घटना समिती या नात्याने भारताची राज्यघटना पण तयार करणारी होती आणि भारताचं विधिमंडळ या नात्याने काय करणार होती, देशासाठी कायदे पण संमत करणार होती. याच्यावरती मला वाटते 2017 किंवा 17 नंतरची कोणती तरी परीक्षा झालेली आहे जिथे याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, हे सेंटेन्स तुम्हाला आता विचारलं होतं की ही समिती प्रतिनिधी मंडळ जेव्हा घटना समिती म्हणून कार्य करत होती तेव्हा राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असत आणि विधिमंडळ तिथे आपल्याला काय दिलंय, उलट दिलेलं आहे. बरोबर, मावळणकर पाहिजे होतं, तिथे राजेंद्र प्रसाद दिले. तर असं शफल करून इथं सेंटेन्स बनवले जातात आणि मग इथे काय होतो, आपण कन्फ्युज होतो. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामधूनच येतात. पुस्तकं फक्त क्वालिटी असली पाहिजेत आणि पुस्तकं आपण व्यवस्थित इथं रीड केली पाहिजे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला इथं पुढं पण दिलेलं आहे की दरम्यानच्या काळामध्ये देशामध्ये फाळणी होऊन पूर्व बंगाल, पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, सरहद्द प्रांत, आसाममधला सिलेट जिल्हा पाकिस्तानमध्ये गेला. असे पॉइंट आयोगानं अजूनपर्यंत कधी विचारले नाहीत, कारण पॉलिटिकल बाकीच्या बाबी विचारल्या जाऊ शकतात. बाकी तुम्हाला इथं ही जी डेट आहे 26 नोव्हेंबर 1949, घटनेचा मसुदा जेव्हा भारताच्या जनतेने स्वतःसाठी स्वीकृत आणि संमत केला तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या किती सदस्यांच्या सिग्नेचर होत्या, 284, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर सोर्स होता आपला राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दुसरा, भारतीय राज्यघटना आणि राजकारण, केसागर पब्लिकेशन. पेज नंबर पण तुम्हाला दिलेला आहे 14-15. ओके, क्लिअर. चला दुसरा क्वेश्चन आपण इथं घेऊया. दुसरा क्वेश्चन आहे, सन 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे 42वी पण विचारली जाते, 44वी पण घटना दुरुस्ती विचारली जाते. इथं तुम्हाला 44व्या घटना दुरुस्तीवरती क्वेश्चन आहे. तर 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही. राज्यसेवेचे प्रश्न
नाही विचारलंय का आहे विचारलंय ते तुम्ही केअरफुली बघत चला, ठीक आहे. ओके, पहिलं विधान आहे कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकणार नाही. बरोबर, इथं नसलेलं विचारलंय तुम्हाला, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग वापरण्यात आला. कधी कधी सशस्त्र बंडाळी ऐवजी अंतर्गत अशांतता असं शपल करून दिलं जाऊ शकतं, त्याच्यामुळं व्यवस्थित लक्षात ठेवा. अनुच्छेद 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणी निलंबित करता येतील. सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. आणीबाणी टॉपिक मधून हे तुमचं कंटेंट घेतलेलं आहे, लक्षात घ्या. पॉलिटीमध्ये स्पेसिफिक एक टॉपिक तुम्ही घेतलाय आणि त्या एकाच टॉपिक मधले सगळे फॅक्ट्स तुम्हाला विचारलेत असं होत नाही, लक्षात घ्या. त्याच्यासाठी सिलेबस खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करावा लागतो. आणि इथं आणीबाणीच्या संदर्भात जी शेवटची तरतूद आहे ना ती नाहीये 44व्या घटना दुरुस्तीमध्ये. काय दिली शेवटची तरतूद त्यांनी? जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपती आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणं आवश्यक आहे. तर हे चुकीचं आहे, हे 44व्या घटना दुरुस्तीनं घडलेलं नाही, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर इथं या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे बघा. तर काय आहे 44वी घटना दुरुस्ती अधिनियम? तर बघा 42वी घटना दुरुस्ती झाली, बरोबर. त्या 42व्या घटना दुरुस्ती मधला जो वादग्रस्त भाग होता ना तो दूर करणं हाच उद्देश होता 44व्या घटना दुरुस्तीचा. ओके, क्लिअर. तर इथं हा उद्देश होता. आणि 43व्या घटना दुरुस्तीनं जे अपुरं ठेवलेलं काम आहे तर हे अपुरं ठेवलेलं काम पूर्णत्वाला नेण्यासाठी ही जी घटना दुरुस्ती आहे ना तर ही घटना दुरुस्ती करण्यात आली होती. 44व्या घटना दुरुस्तीमध्ये जे काही बदल केलेले आहेत तेच आपल्याला परीक्षेमध्ये विचारले होते. आता इथं थेरी फॉर्मॅटमध्ये विचारलं, मे बी पुढच्या परीक्षेमध्ये आर्टिकल फॉर्मॅटमध्ये विचारले जाऊ शकतात, जसं की कलम 74. तर घटनेमधील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या कलमामध्ये 44व्या घटना दुरुस्ती अंतर्गत सुधारणा झाली, बरोबर. तर कलम 74 इथं सुधारणा झाली. काय सुधारणा झाली की मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक असेल अशी जी शिफारस होती 42व्या घटना दुरुस्तीने केलेली होती, बरोबर. त्यात बदल केला आणि राष्ट्रपतीला त्या सल्ल्यासंबंधी फेरविचार करण्यास एक वेळ मंत्रिमंडळात सांगू शकतील. तथापि फेरविचारानंतर मात्र मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला बंधनकारक असेल अशी व्यवस्था करण्यात आली. म्हणजे इथं एक चान्स राष्ट्रपतीला दिलेला आहे आणि हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. तर आता मला काय वाटतंय थेरी न विचारता मे बी आर्टिकल फॉर्मॅट मध्ये विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आता आपल्याला क्वेश्चन विचारला होता आणीबाणी संबंधीच्या तरतुदीवरती 2 मार्काचा क्वेश्चन. तर ही जी घटना दुरुस्ती आहे या घटना दुरुस्तीने आणीबाणीच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये खूप सारे महत्वाचे चेंजेस केलेले आहेत. भविष्य काळामध्ये या तरतुदींचा कार्यकारी मंडळाने, ठीक आहे, आपल्या फायद्यासाठी गैरवापर करू नये. का बरं चेंजेस केले आणीबाणीच्या तरतुदीमध्ये? तर म्हणजे मिसयूज होऊ नये, लक्षात घ्या त्याच्यासाठी. तर आर्टिकल जसं की आर्टिकल 76 मध्ये चेंजेस केले, तसंच आर्टिकल 352 म्हणजे आणीबाणी, बरोबर. तर इथं अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र बळ उठाव असा शब्द वापरला, बरोबर. त्याच्यानंतर कलम 352 इथं घोषणा जर करायची असेल तर केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना लिखित स्वरूपात देणं आवश्यक आहे अशी तरतूद केली. त्याच्यानंतर राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर करण्याविषयी केलेल्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 1 महिन्याच्या आत मान्यता दिली पाहिजे. ओके, तसेच ही मान्यता संसदेच्या दोन्ही सभागृहांनी प्रत्येक सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सभासदांच्या 2/3 बहुमताने दिली पाहिजे अशी इथं व्यवस्था केलेली पण आपल्याला दिसून येते. ओके, क्लिअर. तर ही सगळी इन्फॉर्मेशन अशा पद्धतीची तुम्हाला इथं दिलेली आहे, समजतंय, लक्षात येते का? बघा नेक्स्ट बघा, संसदेच्या मान्यतेनंतर आणीबाणीच्या परिस्थितीचा कालावधी 6 महिने इतका राहील आणि त्याच्यानंतर प्रत्येक 6 महिन्यांनी, लक्षात घ्या, त्याच्यानंतर प्रत्येक 6 महिन्यांनी, आता इथं जे तुम्हाला टाइम दिले की नाही तर त्या टाइम वरती जास्त क्वेश्चन राहतात. ओके, तर कालावधीत वाढ करू शकेल. तर
याच्यामधल्या प्रत्येक पॉइंट वरती तुम्हाला पुढे जाऊन क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, समजलं? तर हे सगळं तुम्हाला कंटेंट मिळत आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दुसरा भारतीय राज्यघटना आणि राज्यकारण केसागर पब्लिकेशन. आता राहिला तुमचा मुद्दा पुढच्या एक्झाम मध्ये आर्टिकल 76 आणि आर्टिकल 257A बद्दल विचारला जाऊ शकतो. 257A या घटना दुरुस्तीनं रद्दबातल झालेला आहे. तर हे 257A काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. एखाद्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास केंद्र सरकार आपले सशस्त्र दल त्या राज्यामध्ये पाठवू शकेल. ते दल केंद्राच्या अधिकाराखाली मार्गदर्शनाखाली कार्य करील असे तरतूद असलेले जे 257 आर्टिकल होतं हे नवीन आर्टिकल कलम 42व्या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलं होतं. पण कोणत्या घटना दुरुस्तीनं काढून टाकलं? 44व्या. तर तुम्हाला उलट दिलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये. ठीक आहे, ओके, क्लिअर? तर हे राहिलेले 44व्या घटना दुरुस्तीवरती आणीबाणी मधून क्वेश्चन विचारलेत. आता हे जे 2 मुद्दे राहिलेले आहेत त्या 2 मुद्द्यामधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, क्लिअर? चला पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. मूळच्या राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतीची जी निवड आहे ती संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. त्याच्यानंतर 1961च्या 11व्या घटना दुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते. आणि चौथं विधान आहे निवड मंडळ अपूर्ण होतं या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आवाहन देता येत नाही. काय विचारलंय तुम्हाला? विधाने विचारात घ्या म्हटलंय, बरोबर? तर इथं जर बघितलं तर पहिलं विधान बघा, मूळ राज्यघटनेमध्ये दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची तरतूद इथं बरोबर आहे, बरोबर? 1961 11वी घटना दुरुस्ती उपराष्ट्रपती निवडीची पद्धत बदलली हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथं विधान निवड मंडळ अपूर्ण होतं याच्यामुळे आव्हान देता येत नाही हेही बरोबर आहे. फक्त तिसरं विधान जे आहे ना निर्वाचित हे चुकीचं आहे. आता हे का चुकीचं आहे हे आपल्याला माहित पाहिजे. फक्त चुकीचं आहे म्हणून आपल्याला चालेल का? निर्वाचितच्या ठिकाणी नॉमिनेटेड इलेक्टेड हे दोन्ही शब्द आपण इथं केअरफुली बघितले पाहिजेत. ओके, क्लिअर? चला तर इथं बघा हा क्वेश्चन तुमचा राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दुसरा भारतीय राज्यघटना राजकारण केसागर पब्लिकेशन पेज नंबर 96 मधून कव्हर होतो. तुम्हाला क्वेश्चन विचारलाय 11व्या घटना दुरुस्ती अधिनियमावरती. 1961चा हा जो अधिनियम आहे ना, तर इथं ही जी घटना दुरुस्ती झाली होती या घटना दुरुस्तीनं घटनेच्या 66व्या आणि 71व्या कलमामध्ये बदल केलेले आहेत. आणि त्याच्यानुसार भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निर्वाचक मंडळाची इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तसेच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडीच्या वेळी संचालक मंडळातील काही जागा रिकाम्या असल्या तरी त्या कारणास्तव त्यांच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशी दुरुस्ती इथं करण्यात आली. आणि फक्त याच घटना दुरुस्तीवरती तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन इथं विचारलेला दिसून येतो. ओके, क्लिअर? पण पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. चौथा क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहिलं विधान आहे ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवर नॉमिनेट करू शकतात. अँग्लो इंडियन जमातीमध्ये आता हे पद रद्द झाले तरी सुद्धा क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. किमान दोघांना विधानसभेवर नॉमिनेट करू शकतात. थर्ड सेंटेन्स आहे त्यांना राज्यघटनेच्या आर्टिकल 371 पोटकलम 2 अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. आणि चौथं विधान ते राज्यघटनेच्या आर्टिकल 31A खाली सक्तीने खासगी मालमत्ता संपादित करण्यासंबंधीचं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकत नाहीत म्हटलंय, बरोबर? तर इथं तुम्हाला बरोबर विधान विचारले, एकच विधान बरोबर आहे. बाकीची विधानं का बरं चुकीचे? तर विधानसभेवर 1, 2 ह्याच्यामध्ये तुम्हाला शफल करून दिलेला आहे, बरोबर? तर हाही क्वेश्चन थोडासा इम्पॉर्टंट होता.
क्वेश्चन तुम्हाला इथं राज्यसेवा मुख्य परीक्षा या पुस्तकातून कव्हर होतोय. तर इथे बघा, राज्यपालांना कायदे मंडळाच्या दोन्ही सभागृहात काही सभासदांच्या नेमणुका करण्याचा अधिकार असतो, बरोबर. विधानसभेमध्ये जर बघितलं तर इथं राज्यपाल नियुक्ती करू शकतात. विधानसभेवरती एक, आपल्याला प्रश्नामध्ये काय दिले बघा, एका व्यक्तीची, बरोबर. द्विगृही मंत्रिमंडळ असेल तर विधान परिषदेवर पण ते इथं नियुक्ती करू शकतात. लक्षात आलं, क्लिअर. तर इथूनच तुम्हाला हा क्वेश्चन विचारला होता. पुढे तुम्हाला महाराष्ट्र विधान परिषदाबद्दल, म्हणजे क्वेश्चन मध्ये महाराष्ट्राचा उल्लेख आहे ना, तर इथं राज्यपाल विधान परिषदेवर पण काही सभासदांची नियुक्ती करू शकतात, ज्याच्यामध्ये साहित्य, कला, विज्ञान, सहकारी चळवळ, समाजसेवा या क्षेत्रामध्ये विशेष ज्ञान किंवा अनुभव संपादित केला आहे, अशा व्यक्तीमधून राज्यपालांनी या नियुक्त्या करायच्या असतात. ठीक आहे, ओके. 371 पोट कलम 2 वरती पण सेंटेन्स आहे. तर हे आहे प्रादेशिक विकास मंडळाची स्थापना. तर महाराष्ट्र नाव का दिलंय क्वेश्चन मध्ये हे तुम्ही समजून घ्या, बरोबर. 371(2) का आहे, कारण 371(2) ह्या कलमान्वये फक्त महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या राज्यपालांवरती एक विशेष जबाबदारी आहे. ओके, समजतंय. आणि या कलमामध्ये महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र या 3 विभागासाठी प्रादेशिक विकास मंडळे स्थापन करण्यासंबंधी तरतूद आहे. राज्यातील मागासलेल्या प्रादेशिक विभागांच्या विकासाबाबत राज्यपालांवर विशेष जबाबदारी टाकणे राष्ट्रपतींना शक्य व्हावे, हा या कलमाचा उद्देश आहे. म्हणजे कधी कधी तुम्हाला सांगितलं जाईल की महाराष्ट्र हा शब्द अननेसेसरी आहे, त्याची काही गरज नाही, पण असं समजू नका, तर इथं हा शब्द पण महत्वाचा आहे. ओके, क्लिअर. तर बघा, पुस्तकामध्ये काय महत्वाचं आहे, जेव्हा तुम्ही प्रादेशिक विकास मंडळ वाचाल तेव्हा तुम्हाला तिथं पटकन आर्टिकल 371(2) हे सुचलं पाहिजे, बरोबर. किंवा 371(2) वाचताय तर तिथे प्रादेशिक विकास मंडळाची स्थापना आणि राज्यपाल महाराष्ट्र गुजरात हे तुम्हाला फटाफट तिथं आठवलं पाहिजे. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण या सगळ्याच पुस्तकातून कव्हर होतील असं नाहीये, बरोबर. तर इथं तुम्हाला पुस्तक मी दाखवून देते, 2च मिनिट थांबा, आणि पुढचे क्वेश्चन तर आपण कव्हर करणारच आहोत. तर बघा, राज्यसेवा सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाल, एमपीएससी सेक्शन मध्ये, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जेव्हा तुम्ही जाल ना, तेव्हा इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये इथे तुम्हाला पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी एकत्रितपणे जे विद्यार्थी राज्यसेवा रिटर्न पॅटर्न साठी इथे 25ला तयारी करतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्व परीक्षेसाठी पण आणि मुख्य परीक्षेसाठी पण हे पुस्तक वन स्टॉप सोल्युशन आहे. याच्या व्यतिरिक्त जे आपलं राज्यसेवा मुख्य परीक्षेचं जुनं पुस्तक होतं, तिथून पण बरेच क्वेश्चन तुमचे इथं कव्हर होतात, जे की सामान्य अध्ययन पेपर 2, भारतीय राज्यघटना आणि राजकारण. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर बघा, होतं काय माहिती का, की विद्यार्थी शॉर्ट नोट्स वाचतात, तर जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात ना, अशा विद्यार्थ्यांनी तरी शक्यतो तरी शॉर्ट नोट्सच्या वगैरे नादी लागू नका. एवढे लेंदी क्वेश्चन विचारतात, 2 मार्कासाठी 10 फॅक्ट विचारतात आणि सब पॉइंट विचारले जातात. सब पॉइंट मधल्या इच अँड एव्हरी बारकाव्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ओके, क्लिअर. तर इथं आपले जे क्वेश्चन झालेले आहेत ते क्वेश्चन तुम्ही पुन्हा रिवाइज करा, पुस्तकं तुम्ही विकत घ्या, जेणेकरून पुस्तकामधून तुमचा हा जो पार्ट आहे हा पार्ट व्यवस्थित कव्हर होईल आणि तुमच्या पण लक्षात येईल की एक्झाम मध्ये काय विचारलं जातं. ओके, पुढचे क्वेश्चन आपण कंटिन्यू करूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण कंटिन्यू करूया. बघा, पुस्तक मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन आपल्याला काय विचारला होता. ओके, बाकी तर इथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही. 5 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथे दिलाय. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही म्हटले. पहिला ऑप्शन आहे 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. आणि 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर पाठीमागचा
जो प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी दिलं होतं. इव्हन मी तिथे तुम्हाला उद्दिष्टांच्या ठरावाबद्दल पण सांगितलं होतं. बरोबर, म्हणजे बघा क्वेश्चन कसे येतात, लागूनच येतात. त्याच्यासाठी विशेष काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही. एक क्वेश्चन जेव्हा तुम्ही प्रॉपर सॉल्व्ह करता तेव्हा तिथं दुसऱ्या क्वेश्चनचा बेस तुमचा होऊन जातो. तर इथं जर आपण बघितलं तर उद्दिष्टांच्या ठरावाची डेट मी तुम्हाला सांगितली होती, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी 29 ऑगस्ट 47 मसुदा समितीची स्थापना बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत अधिनियमित करून स्वतःला प्रत अर्पण केली, हेही बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. ठीक आहे, तर या ज्या डेट आहेत ना, या डेट खूप जास्त महत्वाच्या आहेत आणि या डेट वरती वारंवार क्वेश्चन रिपीट पण झालेले आहेत. ओके, क्लिअर. पुढचा क्वेश्चन बघा, 6 नंबरचा क्वेश्चन. राज्य विधिमंडळाने संमत केलेलं विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. ओके, मग राष्ट्रपतीची काय भूमिका राहील याच्यावरती असा हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. विधेयकाला मान्यता देतात राष्ट्रपती किंवा मान्यता द्यायचं राखून ठेवू शकतात. पुढचं विधान आहे, राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी ते विधेयक पाठवू शकतात. ओके, त्याच्यानंतरचं विधान आहे की राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने किती महिन्यामध्ये, बघा 3 महिन्यामध्ये पुनर्विचार केलाच पाहिजे. आणि इथं च लागलेला आहे. आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केलं तर राष्ट्रपतीला त्याला संमती देणं बंधनकारक असतं. पुनर्विचारार्थ परत आलेलं विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केलं तर राष्ट्रपतीने त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये संमती दिली पाहिजे. बघा इथं 6 महिने 3 महिने हे दिलेलं आहे, तर हे बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर, चुकीचं आहे. इथं बरोबर विधान कोणती आहेत की विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. बरोबर, राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. पण इथे जे टाइम लिमिटेशन तुम्हाला दिलेलं आहे ते टाइम लिमिटेशन चुकीचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे जे 3रं आणि 4थं विधान आहे ना, ते 3रं आणि 4थं विधान इथे तुमचं चुकीचं आहे. तर अशा पद्धतीनं जिथे जिथे तुम्हाला टाइम ड्युरेशन दिला असेल, च लागलेले असेल, असे सेंटेन्स तुम्हाला पॉलिटीच्या क्वेश्चन मध्ये खूप केअरफुली वाचावे लागतात. ओके, क्लिअर. तर बघा इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. विधेयकाला मान्यता देण्यासंबंधी हा क्वेश्चन आहे. तर कायदे मंडळाच्या दोन्ही सभागृहांनी किंवा एकगृही कायदे मंडळ अस्तित्वात असलेल्या राज्यातील कायदे मंडळाच्या सभागृहाने संमत केलेलं जे प्रत्येक विधेयक असतं ते राज्यपालांच्या मान्यतेसाठी त्यांच्याकडे पाठवलं जातं. बरोबर, मग राज्यपाल काय करतात, ते विधेयक स्वाक्षरी होत नाही तो पण त्याचं कायद्यात रूपांतर होतं का, होऊ शकत नाही. मग राज्यपालांकडे पाठवलेले हे जे विधेयक असतं त्याच्यावर राज्यपाल एक तर संमती देऊ शकतात किंवा नाकारू शकतात किंवा ते राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. म्हणजे त्यांच्याकडे 3 ऑप्शन आहेत. बरोबर, आणि याच्यामध्ये जो नकार अधिकाराचा पॉइंट आहे ना, त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन बनतात की राज्यपालाने जर एखाद्या विधेयकाला संमती नाकारली असेल आणि त्याच्यावरती ते विधेयक पुनर्विचार करण्यासाठी राज्य कायदे मंडळाकडे परत पाठवलं जातं. ठीक आहे, मग राज्यपाल काय करतात, ते जे विधेयक आहे ना त्या विधेयकात काही दुरुस्ती सुचवू शकतात का, सुचवू शकतात. हेही विधान तुम्ही लक्षात ठेवा की राज्यपाल त्या विधेयकाला दुरुस्ती सुचवू शकतात आणि राज्यपालांनी अशा प्रकारे परत पाठवलेल्या विधेयकावरती एखाद्या कायदे मंडळानं पुनर्विचार करावाच लागतो. लक्षात घ्या, जर दुरुस्ती सुचवली असेल. हे मुद्दे तुम्ही इथे लक्षात ठेवा. मात्र असं विधेयक राज्य कायदे मंडळानं आवश्यक त्या दुरुस्त्या करून किंवा मूळच्या स्वरूपात जर संमत केलं तर मात्र इथं राज्यपालांना संमती द्यावीच लागते. ओके, क्लिअर. म्हणजे शेवटी काय, इथं राज्यपालांना संमती द्यावी लागते. हे तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, नेक्स्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की विधेयक राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवलं. आता मुद्दा आपल्या क्वेश्चन मधला हाच आहे की राज्यपाल काय करतात, काही विधेयक जे आहेत ना ते राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवतात. बरोबर, मग राष्ट्रपती विधेयकाला एकतर संमती देतात किंवा ते विधेयक पुनर्विचारासाठी राज्याच्या कायदे मंडळाकडे पुन्हा पाठवतात. बरोबर, मग इथं जी सूचना आहे राज्यपालांना करतात तर त्या विधेयकावर राज्य कायदे मंडळाने 6 महिन्याच्या आत विचार करायचा असतो. 3 महिने दिले ना तुम्हाला तिथं, इथं 6 महिने. तर आयोगाने किती महिने दिले क्वेश्चन मध्ये, 3 महिने. सिली मिस्टेक होतात, लक्षात घ्या. 3 महिने दिले, 6 महिने पाहिजे. ओके, क्लिअर. 6 महिन्याच्या आत विचार करायचा असतो.
यावेळी कायदे मंडळाने ते विधेयक दुरुस्त्या करून किंवा मूळच्याच स्वरूपामध्ये पुन्हा संमत केलं तर दुसऱ्यांदा राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं का, हेही तुम्हाला विचारलं जातं की पुन्हा दुसऱ्यांदा पाठवलं जातं का, पाठवलं जातं, लक्षात घ्या. आणि यावेळी सुद्धा राष्ट्रपती त्या विधेयकाला संमती देतात किंवा संमती नाकारू पण शकतात. ओके. आणि राष्ट्रपतीचा निर्णय जेव्हा सेकंड टाइमला राष्ट्रपतीकडे ते विधेयक जातं की नाही, तेव्हा मात्र राष्ट्रपतीचा निर्णय फायनल असतो, लक्षात घ्या. तर हा क्वेश्चन तुमचा कव्हर होतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दुसरा, भारतीय राज्यघटना राजकारण, पेज नंबर 244 245. आणि आपलं जे नवीन पुस्तक आलंय त्यातून पण तुमचा हा क्वेश्चन कव्हर होतो, जे तुम्ही प्री आणि मेन साठी वापरणार आहात. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतामध्ये न्यायालयीन पुनरावलोकन काय सुचवतं? बघा, आता हा क्वेश्चन 2019 आहे. 2017ला पण न्यायालयीन पुनरावलोकनावरती क्वेश्चन होता. 2022च्या नंतर सुद्धा न्यायालयीन पुनरावलोकनावरती क्वेश्चन आहेत. पुढे आपण क्वेश्चन पेपर घेऊया. बघा, तर भारतामध्ये न्यायालयीन, स्पेशली आता भारताबद्दल म्हटलंय, प्रॉपर तुम्हाला न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे काय याची डेफिनेशन पण माहित असायला पाहिजे. ओके. तर भारतामध्ये काय सुचवतं? पहिलं विधान आहे, कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा जो न्यायालयाचा अधिकार आहे ते आपल्या भारतामध्ये सुचवतं न्यायालयीन पुनरावलोकन. ओके. दुसरा ऑप्शन इथं दिलेला होता, कायदे मंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्याचं सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयाचा अधिकार येईल का? नाही येणार. बरोबर, घटनात्मकता घोषित करण्याचा सगळ्यात महत्वाचं आहे. तिसरा ऑप्शन आयोगाने दिला होता की कायदेशीर मान्यता असलेल्या सगळ्या बाबींचे राष्ट्रपतीची मान्यता मिळण्या अगोदर पुनरावलोकन करण्याचा न्यायालयाचा अधिकार नाही येणार. आता इथं आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेतोय म्हणून तुम्हाला सोपं वाटतंय, पण जेव्हा एक्झाम मध्ये डिरेक्टली हे क्वेश्चन आपण फेस करतो तेव्हा तिथे हे क्वेश्चन आपल्याला अवघड वाटू शकतात. ओके, चला. तर हा क्वेश्चन होता न्यायालयीन पुनरावलोकनावरती. तर इथं बघा, न्यायालयीन पुनरावलोकनावरती हा आपला जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन तुम्हाला बघा, तर न्यायालयीन पुनरावलोकनाचा अर्थ तुम्हाला इथं माहित असला पाहिजे. तर बघा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांच्या विधिमंडळाने केलेल्या कायद्यांच्या आणि प्रशासकीय आदेशांच्या घटनात्मक वैधतेचं परीक्षण करणं म्हणजे काय? न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार, त्याच्यानंतर जे खटले आहेत त्या खटल्यांवरती हा क्वेश्चन विचारलेला होता. फक्त आपल्याला काय करायचं आहे माहिती का, आपल्याला न्यायालयीन पुनरावलोकन ही जी संकल्पना आहे ना, याच्यातून अजून काय विचारलं जाऊ शकतं ते पण तुम्हाला इथं कव्हर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. एकच मिनिट थांबा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधानांपैकी कोणती विधाने भारताच्या राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत? 8 नंबरचा क्वेश्चन. पहिलं विधान आहे, राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघराज्यातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. घटनेमध्ये तरतूद आहे का नाही ते तुम्हाला इथं सांगायचं आहे. ठीक आहे, ओके. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी एससीनं म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. आणि थर्ड विधान आहे, संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. तर इथं कोणती राज्यघटनेमध्ये तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे? तर कोणतंच नाहीये बघा, लक्षात घ्या. बरोबर, कोणतंच नाहीये. जसं की ह्या प्रथा परंपरा आहेत की जी राज्यपाल म्हणून असणारी व्यक्ती आहे ती दुसऱ्या राज्याची असली पाहिजे, त्याच्यानंतर संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा असला पाहिजे, हे काय आपल्या घटनेमध्ये दिलेलं नाहीये. ओके. तर आयोगाला हे विचारायला खूप आवडतं की कोणत्या गोष्टी घटनेमध्ये दिलेत, कोणत्या गोष्टी घटनेमध्ये दिलेल्या नाहीयेत, ते आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. आपण ह्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन बघूया. बघा, तर राज्यपालांबद्दल पहिला क्वेश्चन आहे, पहिलं विधान आहे, सॉरी. राज्यपाल पदाच्या पात्रतेच्या अटी, राज्यपाल पदी नियुक्ती होण्याकरता पात्रता दिलेली आहे. बरोबर, जसं की भारताची नागरिक असली पाहिजे,
वय 35 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि राज्यपालांना संसदेच्या कोणत्याही सभागृहाचं किंवा कायदे मंडळाचं सभासद राहता येतं का? येत नाही, लक्षात घ्या. आणि अशा सभासदाची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, पण त्यांना काय करावं लागतं? राज्यपालपदी निवडणूक झाली की त्यांना त्यांचं पद जे आहे ना ते पद त्यांना इथं सोडावं लागतं, त्याग करावा लागतो, बरोबर. किंवा राज्यपालांना अन्य कोणत्याही प्राप्तीचं पद इथं धारण करता येत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर न्यायाधीशांच्या नियुक्तीवरती क्वेश्चन इथं विचारलेला आहे. आणि हा जो क्रायटेरिया आहे की नाही नियुक्तीचा, याच्यावरती संयुक्त पूर्व परीक्षेला 1 मार्काला क्वेश्चन विचारला होता. आणि जे पहिलं विधान दिलंय ना, भारताची नागरिक असली पाहिजे, फक्त इथं असलीच पाहिजे एवढंच विधान दिलं, तर एवढ्या विधानाला सुद्धा विद्यार्थी कन्फ्युज झाले, लक्षात घ्या. ओके, तर पॉलिटी हा विषयच असा आहे जो कन्फ्युज करतो. त्याच्यामुळे आपण वाचतानाच केअरफुली वाचलं पाहिजे, व्यवस्थित वाचलं पाहिजे, हे इथं तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, लोकलेखा समिती संसदेची, याला सार्वजनिक हिशोब समिती पण म्हणतात. आता या ज्या समित्या आहेत ना, या समित्या पण खूप जास्त महत्वाच्या आहेत आणि याच्यावरती क्वेश्चन पण विचारले जातात. तर सगळ्यात महत्वाची वित्तीय समिती असून शासनाच्या आर्थिक व्यवहारावर या समितीचा प्रभाव आणि नियंत्रण असते, विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. मग या सभेची जी रचना आहे ना, या समितीची किती सदस्य असतात वगैरे, मग सत्तारूढ पक्षाचा असतो का वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला इथून विचारलं जाऊ शकतं. इव्हन आत्ताच्या परीक्षेमध्ये पण क्वेश्चन विचारलेला आहे. जस्ट एक मिनिट थांबा. प्रचलित पद्धती म्हणजे जी प्रचलित चालत आलेली पद्धत आहे ना, त्याच्यानुसार हे जे विरोधी पक्षाचे नेते वगैरे असतात ना, त्यांच्या निवडीचा मुद्दा इथं आपला क्लिअर होऊन जातो. हा क्वेश्चन तुमचा कव्हर होतो राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2, भारतीय राज्यघटना राजकारण, केसागर पब्लिकेशन. आणि इव्हन रिव्हिजन साठी जे विनायक घायाळ सरांचं पुस्तक येतं तक्तेनिहाय आणि मुद्देनिहाय, हेही तुम्ही येणाऱ्या एक्झाम साठी वापरू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर बघा, क्वेश्चन थोडेसे लेंदी आहेत, बरोबर. क्वेश्चन थोडेसे लेंदी आहेत आणि अशा क्वेश्चन मधून आपल्याला शिकायला खूप काही मिळतं. पुढचा क्वेश्चन बघा, तुम्हाला विचारलाय विधान परिषदेच्या निर्मितीबाबत आणि थोडंसं तिथे करंट अफेअर्सचा पण टच आहे बरं का. तर नुकताच ओडिशा विधानसभेचे म्हणजे त्यावेळेस पेपर 19चा आहे, विधानसभा ओडिशा तर हे विधान परिषद निर्माण करण्याबाबतचा जो ठराव मंजूर केला होता त्याच्यावरती क्वेश्चन आहे. मग त्यावेळेस म्हणजे 2019ला 5 राज्यांना विधान परिषद आहे असं इथं दिलेलं आहे. केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत. विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात. आणि तुम्हाला विचारले कोणती विधानं बरोबर आहेत. ठीक आहे, ओके. तर त्यावेळेसचा थोडासा करंट अफेअर्सचा टच आहे, हे मी बोलले होते. तर उत्तर काय येईल तुमचं? 1, 2 आणि 3 नाही येणार, बरोबर. 1 आणि 4 बघा, इथं जर बघितलं तर ओडिशा विधान परिषदेचा ठराव मंजूर केलेला होता आणि 1/12 हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात. तर बघा, विधान परिषदेबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. सगळ्याच राज्यामध्ये हे सभागृह आहे असं नाही. जिथं द्विगृही मंडळ आहे तिथं अस्तित्वात असते. आर्टिकल तुमच्यासाठी महत्वाचं काय आहे? कलम 168. तर कलम 168 अन्वये देशामध्ये बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, यूपी, आंध्र प्रदेश, तेलंगणा 6 राज्यामध्ये सध्या किती राज्यामध्ये आहे मला कमेंट करून सांगा. ओके, तुमच्यासाठी क्वेश्चन सध्या किती राज्यामध्ये आहे, कारण असे अपडेटेड जर कंटेंट असेल तर त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बरोबर. चला, तर बघा, राज्यसेवा परीक्षेमध्ये पॉलिटीमध्ये करंटचा मुद्दा जर असा काही असेल तर विचारला जातो. थोडंसं त्याच्याकडे केअरफुली लक्ष दिलं पाहिजे. तर हा क्वेश्चन तुमचा कव्हर होतो राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2, भारतीय राज्यघटना राजकारण, पेज नंबर 272-73. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणती विधाने चुकीची आहेत असा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन मध्ये दिलंय की लोकसभेमध्ये अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावं लागतं. करावं लागतं का? नाही करावं लागत की नाही? नाही करावं लागत, बरोबर. लोकसभेमध्ये अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198, लोकसभेचे नियम पण विचारले जातात, लक्षात घ्या. म्हणजे खूप डीप मध्ये नाही, कधी तर विचारला जातो.
अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आत चर्चेला घेतला पाहिजे. इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्हीही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. उत्तर काय येईल? फक्त एक. बरोबर. तर तुम्हाला पॉलिटी म्हणजे राज्यघटना मुद्देनिहाय, तक्तेनिहाय, निवडक आणि महत्वाचे क्विक रिव्हिजन साठी या पुस्तकामधून हा तुमचा क्वेश्चन कव्हर होतो, जिथं तुम्हाला लोकसभेचा मंत्रिमंडळावर विश्वास आहे किंवा नाही हे पडतूळ पाळण्यासाठी जो ठराव असतो ना, त्याला म्हटले अविश्वासाचा ठराव. मंत्रिमंडळ कसं असतं? लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतं. छोटे छोटे सेंटेन्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्धच अविश्वासाचा ठराव मांडावा लागतो, लक्षात घ्या. आणि इथं कारण देण्याची आवश्यकता नसते. या सेंटेन्स वरतीच तुम्हाला क्वेश्चन बनवलाय. ज्या दिवशी ठराव मांडायचा असतो त्या दिवशी सभागृहाची बैठक सुरू होण्या अगोदर काय करावं लागतं? सूचना पण द्यावी लागते. बरोबर. आणि हा ठराव रास्त आहे का नाही हे कोण ठरवतं? सभापती ठरवतात. बरोबर. पण ठराव मांडण्यासाठी सभागृहाची परवानगी घ्यावी लागते का? घ्यावी लागते. लक्षात घ्या. ठराव मांडण्यास सभागृहाने परवानगी दिल्यानंतर 10 दिवसाच्या आत मांडावा लागतो. कंडिशन आहेत आणि कंडिशन वरतीच क्वेश्चन विचारले जातात. ओके. मग इथं ठरावावर चर्चा केली जाते. बहुधा पंतप्रधानांनाच सरकारवरील आरोपांना उत्तर द्यावं लागतं आणि अखेरीला उत्तरादाखल बोलण्याचा अधिकार असतो. लक्षात घ्या ठराव मांडणाऱ्यांना. आणि जेव्हा चर्चा संपते तेव्हा चर्चा संपल्यावर सभापती काय करतात? त्याच्यावरती मतदान घेतात आणि अशा वेळी आवाजी मताने किंवा मागणीनुसार मतविभाजन केलं जातं आणि त्याच्यावरती निर्णय दिला जातो. बरोबर. अविश्वासाचा ठराव राज्यसभेत मांडता येत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. पुढे जाऊन एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके. तर हा होता आपला 2019चा क्वेश्चन पेपर. काही क्वेश्चन आपले बाकी आहेत. हे आपलं पहिलं सेशन आहे. पुस्तकामध्ये 24 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला मिळून जातील. स्पष्टीकरणामधला इच अँड एव्हरी पॉइंट वाचा, त्याच्यावरती क्वेश्चन बनवा, जेणेकरून येणाऱ्या 25च्या एक्झाम मध्ये तुम्हाला पॉलिटीला आउट ऑफ मार्क्स मिळतील. पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे आपलं पुस्तक वापरायला विसरू नका. सेशन कसं वाटलं कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे. टेक केअर.